तर राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमानिमित्त त्यांचा हा आजचा पुणे दौरा असणार आहे। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद देखील राहुल गांधी साधणार असल्याचं समजतंय। काँग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। धीरज देशमुख सध्या आपल्या समोर आहेत। साहजिक आहे, सध्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं ते वागत आहेत। राहुलजी गांधी देशभरामध्ये विद्यार्थ्यांच्या विषयावर आवाज उठवत आहेत। जंतर मंतर असेल किंवा आता पुणा असेल किंवा छात्रोची गूंज, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय। ते लोकांमध्ये मिसळत आहेत। आज पुण्यामध्ये देखील विशेष कार्यक्रम त्यांनी आयोजित केला की आता इथं मुली ज्या आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचे काय प्रश्न जाणून घेण्यासाठी ते पुण्यामध्ये येत आहेत। आणि खरं तर कुठल्याही सरकारनं लोकशाही पद्धतीनं कोणत्याही नेत्याला, ते आता लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जेव्हा एका जिल्ह्यामध्ये येतात, एका कार्यक्रमासाठी येतात, त्या कार्यक्रमाला सरकारनं समर्थन दिलं पाहिजे आणि त्याला वेलकम केलं पाहिजे। पण असं होताना दिसत नाहीये आणि कुठेतरी कुठल्याही कार्यक्रमाला राजकीय गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होतोय। आपण कालपासून पाहताय। पण किती जरी त्यांनी आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तर आता छात्रों की गूंज ही देशभरामध्ये आणि जगभरामध्ये अजून वाढणार आहे, अधिक वेगानं। आणि आज आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुलजींचं स्वागत पुण्याच्या सगळ्याच विद्यार्थी वर्गांकडून मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला जाणवेल आणि दिसून येईल। कुठेतरी भाजपला स्वतःचा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ताण येतोय। त्यांच्या जंतर मंतरच्या कार्यक्रमापासून आपण पाहिलं की शिक्षण मंत्र्याला देखील राजीनामा द्यावा लागला। या देशामध्ये लोकशाही बळकट करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत आहे आणि विद्यार्थ्यांचा आवाज राहुलजी गांधींच्या माध्यमातून सरकारला कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये ते जड जाणार आहे, हे सरकारला जाणून आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडून कुठला तरी नॅरेटिव्ह बदलण्याचं काम सध्या त्यांच्या माध्यमातून चालू आहे। लोकेशन सुरभी, चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।